आज मी तुम्हाला अगदी हॉटेलसारखे म्हणजे आपण इडली डोसा मेंदूवडा खातो बघा, तिकडे नेहमी आपल्याला अप्पम हे खायला भेटतं. आज मी तुम्हाला छानपैकी फक्त 1 वाटी रव्यापासून 1 वाटी दहीपासून इतका छान टेस्टी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा अप्पम बनवून दाखवणार आहे. ह्याला तुम्ही रवा उत्तप्पासुद्धा तुम्ही बोलू शकता. खूप छान हेल्दी टेस्टी आणि व्हेजिटेबल टाकून हा आपण नाश्ता बनवणार आहे. घरच्या घरी तुम्ही हा रवा उत्तप्पा बनवू शकता. बाहेरून वेगळं काही खरेदी करायची गरज नाही. तर बघू शकता इतके छान झालेले आहेत. तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य. तर 1 वाटी दही आणि 1 वाटी रवा घेतला. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही. झटकीपट हा नाश्ता तयार होतो. तर काय करायचं, आता माझं छोटं भांडं जरा बिघडलेलं आहे, त्यामुळं मी मोठं भांड्याचा वापर करते. 1 वाटी रवा, बारीक जाड कुठलाही घेऊ शकता, आपल्याला वाटणच करायचं आहे, याच्यामध्ये टाकून घेते. हे बघा, आणि दहीसुद्धा 1 वाटी इथं मी टाकून घेतली. थोडंसं त्या दह्याचं पाणी टाकून घ्यायचं वाटीमध्ये मिक्स करून. अगदी अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि याला फिरून घ्यायचं. हे बघू शकता मस्त याचा बॅटर तयार होतो डोश्याच्या पिठावानी. जास्त पातळ करायचं नाही, जास्त पाणी टाकायचं नाही. अगदी थोडं पाणी टाकलं की असं छानपैकी डोश्याच्या पिठासारखा असा बॅटर तयार होतो. पाहू शकता किती छान घट थिक आणि क्रीमी असा टेक्स्चर याचा तयार झाला आहे. काढून घेऊया आपण याला एका भांड्यामध्ये. ते एका भांड्यामध्ये काढून घेतले. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा अर्धा चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो सोडा टाकू शकता. फक्त अर्धा चमचा. ह्याने फ्लफी होतो. दुसरी गोष्ट छान जाळीदार तयार होतो. घरच्या घरी हा तुम्ही रवा उत्तप्पा एकदा ट्राय करून बघा, खूप भारी लागतो. डोसा वगैरे तर खरंच तुम्ही एक टाईम आणायला विसरून जाता, इतका छान लागतो हा उत्तप्पा. आता बघा, हे मिक्स केल्यावर सोडा वगैरे टाकल्यामुळं किती छान फुलला गेला बॅटर. हे असा बॅटर तयार करायचं, थोडा वेळ याला साईडला ठेवायचं. आता उत्तप्पा वगैरे घेतो त्यावेळेस वरून थोड्याशा भाज्या वगैरे म्हणजे कांदा टमाटर मिरची टाकलेले असते, तो एक बॅटर बनवायचा. त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, बारीक चिरलेली मिरची टाकते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं, थोडंसं टमाटर टाकायचं. हेच आपल्या नॉर्मल भाज्या टाकायच्या कट करून. आणि मग ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं चवीनुसार मीठ अगदी थोडं टाकायचं, कारण आपण रव्याच्या बॅटरमध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं थोडंच मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकली भरपूर अशी, खूप छान हा तयार होतो. आणि याच्यामध्ये चांगली एक चटपटीत स्वाद येण्यासाठी ना थोडासा चाट मसाला नक्की टाका. मस्त असं भाजीला ना छान एकदम टेस्टी चटपटीत वाटतो खाता वेळेस मग उत्तप्पा. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं. याच्या व्यतिरिक्त मसाला वगैरे काहीच टाकायचं नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मिरची, त्यामुळं तिखटपणा तर आपल्याला हा लागणारच आहे. मिक्स करून घ्यायचा. सगळा चाट मसाला याच्यामध्ये मिक्स झाले. मीठ वगैरे टाकून घेतलं आहे. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. पॅनकडे जाऊया. पॅन तापत ठेवलेला आहे. थोडंसं तेलाने पुसून घ्यायचं आणि असं थोडासा तेलकट करायचा, जास्त करायचं नाही. तेल तर ठेवूच नका, फक्त पुसून घ्या असं छोटंसं टिश्यू पेपरने. आणि हा बॅटर मिक्स करून घ्यायचा टाकायच्या आधी. आणि छोटे लहान मोठे आता जसे आवडतील तसे तुम्ही याचे उत्तप्पा करू शकता. कुणाला लहान आवडतं, कुणाला मोठं आवडतं. तर मी छोटे छोटे करते असे मस्त पॅनकेकवानी. आणि वरून आपण हे जे कांदा टमाटर मिरची चाट मसाला वगैरे टाकून जे मिक्स केले ना, तर याच्यावर सगळं टाकून घ्यायचं थोडं थोडं हलक्या हाताने. हे असं मिक्स करून घ्यायचं. पॅन चांगला तापून घेतला की मग स्लोच ठेवायचा, अजिबात हाय फ्लेम करू नका, नाही तर एका सेकंडमध्ये करपला जाऊ शकतो. आता मी हे सगळ्या कांदा टमाटर मिरची टाकून घेतले. हलक्या हाताने याला असं प्रेस करायचं. काय होतं, जेणेकरून आपण ज्यावेळेस पलटी करू ना त्यावेळेस ह्या भाज्या वगैरे जे पण आपण टाकले ते असं पडलं जाणार नाही इकडे तिकडे. तर सेट करायचं हलक्या हाताने. थोडंसं किंचित थेंबर असं कडीकडीने तेल टाकलं की मग पलटायला आपल्याला जरा सोपं जातं. हे बघा, किती सुंदर छान जाळीदार असा हा आपला उत्तप्पा तयार झाला आहे. बघा, पाहता क्षणी वाटतो का नाही हॉटेलसारखा. फक्त एवढंच की छोटी साईज केली. आता मोठा असताना पॅन भरून आता अगदी परफेक्ट तसाच लुक आला असता बाहेरसारखा. तर मस्त जाळी आलेली आहे आणि सुंदर असा आपला हा रवा उत्तप्पा तयार होत आहे. पलटी करून घ्यायचं. थोडासा कट झाला आहे, हरकत नाही. हे बघा, किती छान गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे, अगदी उत्तप्पावानी. तर घरच्या घरी तुम्ही हे भरपूर सारे बनवू शकता नाश्त्यासाठी, मस्त लागतो. पलटी करून घ्यायचं, जास्त काही भाजायचं नाही. हे बघा, किती छान भाजून निघल्यात ह्या भाज्या आपल्या.
म्हणजेच कांदा टमाटर मिरची जे पण आपण याच्यावर सेट केलं होतं ते चांगलं याला शेक भेटला. तर आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये गरमागरम. जर असं उचलत्या वेळेस थोडासा जर असं अवघड जात असेल तर चमच्याच्या सहाय्याने उचलून घ्यायचं. हे बघा मस्त भाजून निघलेला आहे हा रवा उत्तप्पा. दुसरा बॅटर पण टाकून घेते. एका पळीच्या सहाय्याने टाकायच्या दरवेळेस मिक्स करून घ्यायचं आणि मग टाकायचं. तर मिक्स करून घेतला आहे. आता जितका पडेल तितका छोट्या साईजच्या करायच्यात म्हणून मी काय पसरवत नाही आहे. हे बघा आता परत एकदा आपण ही कांदा टमाटर मिरची याच्यावर सेट करून घेऊया. चाट मसाला असल्यामुळं खूप चटपटीत लागणार आहे हा रवा उत्तप्पा. खाऊन बघा तुम्ही एकदा, खूप आवडीने करता नेहमी. नाश्त्याचा तर प्रश्नच मिटला मग. हे बघा असं सेट करायचं हलक्या हाताने आणि याला थोडा वेळ द्यायचा. 1-1.5 मिनटं जरी दिला तरी पुरेसा आहे. लागलंच तर कढीकडेने तेल टाका, नाहीतर हरकत नाही. थोडा वेळ द्यायचा म्हणजे खालची साईड थोडीशी भाजून निघती, कडक होती. पलटी करायला मग सोपं जातं. आता हे थोडंसं कडक झालं की आपण ह्याला पलटी करू. हे बघा किती छान जाळी आली आहे, पाहू शकता तुम्ही. जवळून दाखवते. आता ह्याला पलटी करूया हलक्या हाताने. मस्त परफेक्ट असा बनलेला आहे आपला हा रवा उत्तप्पा. अगदी छान सुंदर रंग आलेला आहे, कुठेही तुटला नाही, कुठेही असं बॅटर म्हणजे ज्या भाज्या टाकल्या त्या निघलेल्या नाही आहेत. सगळी प्रोसेस हलक्याच हाताने करायची. नरम लुसलुशीत लागतो खाता वेळेस. तर सगळं आपलं हे कांदा टमाटर भाजून निघलेलं आहे, काढून घेऊया. छोटे छोटे खूप छान वाटतात खायला सुद्धा, मग सोपं पडतं. हे बघा किती भारी झालेत. आता मी जरा 2-4 करून घेते आणि मग प्लेटमध्ये आपण जरा सर्व करून घेऊया. करून घेते 1-2 अजून. हे बघा 4 बनवलेले आहेत. सुरुवातीला अजूनही 2-4 होणार आहेत. 1 वाटी रवा आणि 1 वाटी दहीपासून भरपूर सारे असे बनवू शकता. छोटे छोटे बघा किती सुंदर दिसतात ह्या रवा उत्तप्पा. पाहता क्षणी खायचं मन झालंय. नरम लुसलुशीत गरमागरम जाळीदार असा हा रवा उत्तप्पा नक्की ट्राय करा नाश्त्यासाठी. स्पेशली तरी कधीही असं इडली डोसा खाऊ वाटलं की हे नक्की ट्राय करा. सोबत खोबऱ्याची चटणी करा. आता मला बनवायला लागेल, बनवलेली नाही आहे सध्या, पण खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा सांबारबरोबर बटाट्याच्या भाजीबरोबर खूप छान लागतो. सकाळ सकाळ असं हेल्दी आणि जरा काही छान छान खायला भेटलं की मूड मस्त लागतं. हे बघा किती नरम सॉफ्ट लुसलुशीत असा हा रवा उत्तप्पा तयार झाला आहे. लहान मुलांना टिफिनमध्ये ना देताना तुम्ही 2-4 करून सोबत खोबऱ्याची चटणी तर इतके आवडीने टिफिन बॉक्स खातील ना. आणि विशेष म्हणजे हेल्दी खूप आहे. याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्यासुद्धा टाकू शकता बारीक कट करून. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही रवा उत्तप्पाची रेसिपी? मला तर खूप आवडली. झटकीपट खोबऱ्याची चटणी करणार आहे आणि याला खाऊन घेणार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. नाश्त्याला काही सुचलं नाही तर अशा वेळेस 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दहीमध्ये तुम्ही हे बनवू शकता. आणि कांदा मिरची टमाटे हे आपलं कटिंग असतेच नेहमीच घरामध्ये. हे बघा किती छान झालं आहे ना. वाटत नाही की आपण हे घरी बनवलेलं आहे, कारण आपण बाहेर खर्च करतो. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा.